हॅलो, हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आहे हो, तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत आहे. तर तुम्हाला माहीत असेलच, बालसंगोपन योजना ज्यांच्या मुलांना मिळते, जसे अनाथ मुलं आहेत, एक पालक म्हणजे आई किंवा वडील नसलेले, असे सहसा वडील नसलेले बालके जे असतात त्यांना ही योजना मिळते. आणि अनाथ मुलांना पण, जे दूर आजाराने ग्रस्त आहेत अशा मुलांना पण ही योजना मिळते. तर गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ही बालसंगोपनचे पैसे कुणालाच आलेले नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले, कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेच नाही. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये 8 महिन्यापासून पैसे आलेले नाही, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये दोनच महिन्याचे पैसे आलेले आहेत. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हे बालसंगोपन योजनेचे कोणाला पैसे आलेले आहेत तर कमेंट्स करून नक्की सांगा. कारण आता तर माहिती अशी मिळत आहेत की 4-5 दिवसामध्ये वाटप सुरू करणार आहेत, किंवा काही जिल्ह्यांमध्ये आता 1 तारखेपासून सुरुवात पण झालेली आहे, पण कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून पण सुरुवात झालेली नाही. आणि कसं आहे, हे शिक्षणासाठी मुलांना पैसे मिळतात. आणि जर असं होत असेल तर 8-8 महिने जर मुलांना पैसे मिळत नसते तर ही खूप म्हणजे शोकांतिका आहे. कारण मुलांना 18 वर्षाखालील जे मुलं असतात त्यांना ही योजना मिळते. आणि 18 वर्षाखालील मुलं जे असतात ते नाही कुठं कामाला जाऊ शकत नाही, काही घरची परिस्थिती हालाकीची असते, त्याच्यामुळे ही योजना त्यांना खूप गरजेची असते. 2250 रुपये महिन्याचे मिळतात. तर त्यांचं काही शिक्षणामध्ये भरपूरशा गोष्टी अशा लागतात की त्यांना त्या पैशातून ते आपले वस्तू घेऊ शकतात. तर खरंच ही खूप शोकांतिका आहे की 8-8 महिन्यापासून जर बालसंगोपनचे पैसे जर नसतील मिळत तर काय करायचं. तर ज्यांच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे किंवा ज्यांच्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे मिळालेले आहेत 2 महिन्याचे म्हणा, 1 महिन्याचे म्हणा, तर त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा. अजून मी नवीन माहिती घेऊनच येणार. तर सगळ्यांना धन्यवाद.